हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या आपल्या चटपटीत अशा कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे आणि ती आहे सुकट आणि कांदा पातीची झणझणीत अशी भाजी, जी भाकरी सोबत अतिशय टेस्टी लागते। इथे मी एक कांदा पातीची गड्डी घेतली होती। एकदम ताजी भाजी आहे आणि तिला मी कापल्यानंतर स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेला आहे। त्याला माती असते ती व्यवस्थित धुतलेली आहे। इथे आहे सुकट, 1 वाटी सुकट आहे। ही सुकट मी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे। याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते आपल्याला आधी काढून टाकायचे आहेत आणि ही बारीक सुकट आहे। तर या सुकटीला आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। इथे कांदा पातीचे काही कांदे होते ते मी कापून घेणार आहे आणि इथे आहे 1 चमचा लसणाची पेस्ट। तर आता ही सुकट मी भिजत ठेवणार आहे। त्यासाठी मी याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि याला मी 10 मिनिट भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ आपल्याला ती चोळून धुवून घ्यायची आहे। तर इथे पहा, मी 10 मिनिटांनंतर सुकट व्यवस्थित हाताने चोळून धुतली आणि त्यानंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये टाकून सुद्धा तिला धुतलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर जी रेती असते ती सगळी निघून जाते। आणि इथे कांदा पातीचा जो कांदा होता तो मी कापून घेतलेला आहे। तर आता या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकणार आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सर्वात अगोदर पातीचा जो कांदा होता तो मी फ्राय करून घेणार आहे 2 मिनिट। कांदा पातीची भाजी आपण डाळ वगैरे घालून तर नेहमीच बनवतो, पण जर तुम्ही सुकी मच्छी खात असाल, तुम्हाला आवडत असेल तर एकदा कांदा पातीच्या भाजीमध्ये सुकट किंवा करंदी ही टाकून नक्की ट्राय करून पहा। खूप टेस्टी बनते, तुम्हाला नक्की आवडेल। कांदा 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे। सहसा मी हिरव्या भाज्यांना हळद वापरत नाही, पण आपण सुकट याच्यामध्ये टाकत आहोत त्याच्यामुळे मी हळदीचा वापर केलेला आहे। ही आहे लसणाची पेस्ट 1 चमचा, ही सुद्धा आपल्याला 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला आलं आवडत असेल तर तुम्ही लसणासोबत आल्याची पेस्ट सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। आता ही फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुकट टाकून घ्यायची आहे। कांदा अर्धवट फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये सुकट टाकते, म्हणजे कांद्यासोबत सुकट सुद्धा व्यवस्थित फ्राय होते। तर मी नेहमी सांगते की कोणतीही सुकी मासळी अगोदर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची, म्हणजे तिचा जो ओशाळ वास असतो तो निघून जातो आणि आपली जी रेसिपी आहे ती अतिशय टेस्टी बनते। ही जी धुतलेली सुकट आहे ती आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायची आहे। तिच्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतरच ती तेलामध्ये टाकायची। आणि तेलामध्ये टाकल्यानंतर आता मी याला 4 ते 5 मिनिट मीडियम गॅस फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। त्या अगोदर मी याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली। तर तुम्ही जो मसाला वापरता रेग्युलर तो तुम्ही वापरू शकता। कांदा लसूण मसाल्यामुळे प्रत्येक रेसिपीची टेस्ट खूप छान होते। कांदा लसूण मसाल्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर आता मी ही सुकट व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे, अगदी त्याच्यातला ओलावा जाईपर्यंत आणि क्रिस्पी फ्राय होईपर्यंत। तर पहा, 4 ते 5 मिनिटांनंतर सुकट व्यवस्थित फ्राय झालेली आहे, अगदी क्रिस्पी वाटत आहे हलवताना। त्यातलं जे पाणी होतं ते पूर्ण सुकलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये धुतलेली कांदा पात टाकायची आहे। ही जी कांदा पात आहे ती फ्रेश आहे, त्याच्यामुळे आपली जी रेसिपी बनणार आहे, जी भाजी बनणार आहे ती खूप टेस्टी बनते। तर मी सगळी कांदा पात याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहिलं असेल, आता मी इथं मीठ टाकलेलं नाहीये या भाजीमध्ये, कारण हिरव्या भाज्या सुरुवातीला जास्त वाटतात आणि जशा त्या शिजत जातात, जशी त्यांना वाफ लागत जाते, तशा त्या खाली बसतात आणि त्याची क्वांटिटी खूप कमी होते। तर आत्ताच जर आपण याच्यामध्ये मीठ टाकलं तर होऊ शकतं भाजी खारट बनू शकते, कारण अंदाज चुकण्याची शक्यता असते। म्हणून भाजी पूर्ण खाली बसल्यानंतरच याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे। तुम्ही पहा, मी हाताने मीठ टाकत आहे कारण जास्त व्हायला नको। तर माझ्या अंदाजाप्रमाणे मी याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आता याला आपण व्यवस्थित हलवून घेऊयात।
भाजी जर ताजी असेल तर भाजीला शिजायला वेळ लागत नाही आणि आपण सुकट सुद्धा फ्राय करून घेतलेली आहे। मीठ टाकल्यानंतर कांद्याच्या पातीला पाणी सुटायला लागतं। तर गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे आणि हे जे सुटलेलं पाणी तुम्ही पाहत आहात ते आटेपर्यंतच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि हे पाणी लो गॅस फ्लेमवर आटायला फक्त 3 ते 4 मिनिट लागतात। 3 ते 4 मिनिटांनंतर आपली भाजी तयार झालेली असेल। तर आता मी याच्यावर अगदी अर्धवट थोडंसं झाकण ठेवत आहे आणि आता मी तुम्हाला 3 ते 4 मिनिटांनंतर दाखवते। तर पहा 3-4 मिनिट झालेले आहेत आणि भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे, सुकलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल भाजी तर तुम्ही आत्ताच गॅस बंद करा, पण जर ओलावा नको असेल तर तुम्ही थोडासा गॅस हाय ठेवून पूर्ण याचं पाणी आटवून घ्या। तर पहा आपली कांदापात आणि सुकट याची अतिशय भन्नाट आणि झणझणीत अशी भाजी रेडी आहे। ही भाजी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन पहा, तुम्हाला 100% आवडेल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।